हे सगळे प्रश्न निर्माण झालेले असताना सरकार म्हणून कृषी मंत्रालय असेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, या सगळ्यांनी ह्या कामाच्या करता अग्रक्रम देण्याची नितांत गरज आहे। परंतु सध्या शासन आपल्या दारी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जात आहेत। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रचंड मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो। वास्तविक सरकारमधल्या प्रमुखांना कशा प्रकारे कार्यक्रम घ्यायचे, काय करायचा हा पूर्ण अधिकार आहे, त्याबद्दल मी काही म्हणणार नाही। पण त्या शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाचा खरोखरच सर्वसामान्य जनतेला फायदा होतो का नाही एवढं तर बघायची जबाबदारी सरकारची आहे। कारण जनतेचा पैसा आहे, तसं होत नाही। मी अनेकदा वेगवेगळ्या भागामध्ये मध्ये आता तुम्हाला आठवत असेल कोल्हापूरला झालं, काल का काहीतरी पालघरला झाले, असे वेगवेगळ्या भागामध्ये केलं जातं। यंत्रणा साहजिकच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री हे सगळेजण येणार म्हणजे शासनच तिथं जातं। शासन येणार म्हणल्यावर बाकीचे पण अधिकारी मोठ्या प्रमाणावर तिथं जमा होतात। आम्ही पण आमच्या काळामध्ये मी कधी कधी जनता दरबार घ्यायचो किंवा अशा पद्धतीनं लोकांची मीटिंग घ्यायचो, पण त्याच्यातनं प्रश्न सुटले पाहिजे। आज निव्वळ राजकारण चाललेलं आहे आणि आज पण मी सकाळपासून इथं आहे। अनेक माझ्या जळगाव जिल्ह्यातले वेगवेगळ्या तालुक्यातले पण कार्यकर्ते किंवा शिष्टमंडळ मला भेटली, काही थोडीशी धुळे जिल्ह्यातली पण भेटली, आणि ते प्रत्येकजण हेच सांगतं की बाबा आमची भूमिका योग्य असताना पण आम्हाला न्याय मिळत नाही। आम्ही विरोधी म्हणून आम्हाला पूर्णपणे साईड ट्रॅक केले जातं, आम्हाला निधी दिला जात नाही, आम्हाला स्थगिती दिली जाते आमच्या कामांना। हे जे प्रकार हे शिंदे फडणवीस सरकार गेले वर्षभरापासून आल्यापासून पाहायला मिळत आहेत। आणि हे फक्त इथल्या खालच्या जिल्हा स्तरावरच्या किंवा तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्यांच्या करता घडतं असं नाही, राज्यामध्ये असणाऱ्या आमदारांच्या बाबतीमध्ये देखील हे घडलेलं आहे। अनेक आमदार हायकोर्टात गेले, मुंबई हायकोर्ट बेंच औरंगाबाद, मुंबई हायकोर्ट बेंच नागपूर इथंही गेले। काही काही ठिकाणी त्याला स्थगिती दिली आणि सांगितलं की असं विकास कामाला तुम्हाला स्थगिती देता येणार नाही, तुम्हाला ती कामं घ्यावी लागतील। परंतु पुढं सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यापर्यंत काही काही बाबतीतले निर्णय सरकारने घेतलेले, या प्रकारचं सध्या काम चाललेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, आज काही शिष्टमंडळ भेटली आणि मला पण जाणवतंय सध्या काही काही भागामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण कशी होईल हे पाहिलं जातं का काय, अशी शंका घ्यायला जागा निर्माण होते। आता धुळ्याचं पण शिष्टमंडळ आलं, धुळ्यामध्ये पण अशाच प्रकारचा काही तिथं घटना घडली, परंतु ते वाढू नये आणि त्याच्यातनं जातीय दंगल घडू नये म्हणून थोडंसं तिथल्या स्थानिकांनीच समंजस भूमिका घेतली। गेल्या 2-3 महिन्यामध्ये अशा प्रकारच्या 10 ते 12 घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये घडल्या। कोल्हापूरला देखील जो काही बंद पुकारला गेला आणि कोल्हापूरची जी घटना, मी कुठल्याही घटनेचं समर्थन करणारा अजिबात नाही, परंतु आम्हाला एक नागरिक म्हणून असं वाटतं, विरोधी पक्षनेता म्हणून असं वाटतं की आपल्यामध्ये पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र, सेक्युलर विचारधारा, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या सगळेजण गुण्या गोविंदाने नांदतायत, परंतु त्यालाच गालबोट लावण्याचं काम आणि आता येणाऱ्या निवडणुका लक्षामध्ये घेता महागाई आणि बेरोजगारी हे 2 महत्त्वाचे मुद्दे, आणि तिसरा शेतकऱ्यांच्या मालाला नीटपणे किंमत मिळत नाही। कांदा, टोमॅटो, त्याच्या संदर्भातल्या फळबागा, इतर भाजीपाला, कापूस पण माझा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि आमचा विदर्भ इथं मोठ्या प्रमाणावर पिकतो। आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस ठेवला आहे, का तर भाव वाढतील, भाव वाढायला तयार नाही, सरकार हस्तक्षेप करायला तयार नाही। आणि दुसरी गोष्ट की एक मला कळत नाही, सरकारने खरं तर ताबडतोब ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे। एक तर सरकार 20 लोकांचंच आहे, 43च्या ऐवजी 20च मंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम करतायत, त्याच्यामुळे खाती एकेकाकडे जास्त जबाबदाऱ्या गेलेल्या आहेत। ठीक आहे,
ते म्हणतात की आम्ही केपेबल आहोत, आम्ही ते सांभाळण्याकरता. काही काहींच्याकडे 3-3, 4-4, 5-5 पालकमंत्रीपद दिली, तेही तसंच सांगतात. पण जो न्याय त्या जिल्ह्याला मिळाला पाहिजे, त्या डिपार्टमेंटला मिळाला पाहिजे. मी काय सांगतो की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर देशामध्ये कांदा पिकवणारं राज्य, आणि त्यातल्या त्यात तिथं नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, इव्हन नंदुरबार, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी माझा कांदा उत्पादक शेतकरी आहे. त्याची इतकी वाईट अवस्था आहे, आणि त्याला एक गोष्ट कळत नाही की आपल्याकडं भाव जो आहे त्याच्या 4 ते 5 पट भाव हैदराबादला आहे. हैदराबादला ट्रकच्या ट्रक कांदा जातोय, मग तिथं भाव का जास्त आहे? आणि जर शेतकऱ्यांना तिथं माल पाठवून भाव मिळत असेल तर पणन विभाग आहे, पणन विभागाने हस्तक्षेप केला पाहिजे. पणन विभागाचं काम आहे, ज्यावेळेस आंब्याच्या सीझन असतो किंवा इतर कुठलाही सीझन असतो आणि त्यावेळेस एखाद्या पिकाला किंवा एखाद्या फळाला भाव कमी झाला तर सरकार हस्तक्षेप करतं आणि त्याला योग्य बाजारपेठ कशी मिळेल, दर कसा मिळेल असं बघतं. तसं सरकार बघायला तयार नाही. याबद्दल सरकारची भूमिका काय आहे हे आमच्या शेतकऱ्यांच्या पुढं आलं पाहिजे, जनतेच्या पुढं आलं पाहिजे. किमान कांदा घेणारा जो ग्राहक आहे त्यालाही परवडावं, त्याबद्दल माझं अजिबात दुमत नाही. पण कांदा उत्पादक शेतकरी त्याला पण त्याच्यातनं त्याचा प्रपंच चालण्या इतपत पैसे मिळावेत, ही काही अपेक्षा शेतकऱ्यांनी करणं. माझं थोडक्यात म्हणणं असं आहे की ग्राहक आणि उत्पादक या दोघांचा समन्वय साधण्याचं काम, मी कांद्याचं उदाहरण दिलं, परंतु अशा प्रकारची अनेक पिकं आहेत. दुसरी गोष्ट, खतांच्या किमती वाढवल्या जातात, साठेबाजी केली जाते, काळा बाजार होतोय, बोगस खतं विकली जात आहे, बियाण्याच्या बाबतीत देखील तसं होतं आहे. छापेमारी ह्या कारणाकरता आम्ही करतोय असं कृषी विभाग दाखवतोय, परंतु प्रत्यक्षामध्ये छापे मारण्याच्या करता जो ग्रुप जातो तिथं मंत्र्यांचेच पीए त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत. मंत्र्यांना केविलवाणी अवस्था येते की बाबा हे माझा पीए नाही, रेकॉर्डवर बघितलं तर त्यांचाच पीए त्या ठिकाणी दिसतोय. हे असले जे काही प्रकार आहेत, प्रचंड भ्रष्टाचार सुरू झालेला आहे, प्रचंड लोकांच्यामध्ये अस्वस्थता आहे, बदल्यांच्यामध्ये दर ठरलेले आहेत आणि तशा पद्धतीनं बदल्या होत आहेत. माझी पत्रकार मित्रांनो, तुम्हालाही विनंती आहे की तुमचे जर जवळचे कोणी ओळखीचे अधिकारी असतील तर त्यांनाही विचारा की हे असं कधी मागं घडलं होतं का. एवढं मोठ्या प्रमाणावर म्हणजे सरकार टिकवण्याच्या करता 40 आमदार नाराज होऊ नये म्हणून ते आमदार सांगतील ती गोष्ट, मग ते नियमात बसतंय नाही बसतंय. काही काही तर बदल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज बदली झाली आणि दुसऱ्या दिवशी स्थगिती आली, तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचे दुसऱ्या ठिकाणी बदली झाली. प्रशासनामध्ये बदल्या करण्याचा अधिकार जरूर सरकारचा आहे. लोकाभिमुख कारभार होण्याच्या करता ते केलं पाहिजे, ह्याहीबद्दल दुमत नाही. मी विरोधाला विरोध करणारा किंवा प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणारा माणूस अजिबात नाही. पण जे दिसतंय ते अतिशय चिंताजनक अशा प्रकारची बाब दिसतीये आणि बेरोजगारी पण प्रचंड वाढलेली आहे. कारखाने यायला पाहिजेत, गुंतवणूक व्हायला पाहिजे. 1 वर्षाच्या काळामध्ये यांचं सरकार येऊन किती गुंतवणूक आली, किती कारखाने आले. उलट मी लाखो कोटीची गुंतवणूक करणारे आणि काही लाख मुलं मुली कामाला लागणारे कारखाने यांच्या हलगर्जीपणामुळं निघून गेले ते आरोप करतात किंवा हे मागच्या सरकारने केलं. कसं मागचं सरकार करेल? आम्हीच तिथं होतो, तुम्ही तारखा सिद्ध करा. किंवा आम्ही त्या काळामध्ये योग्य प्रकारची भूमिका घेतली नाही म्हणून असा मोठा उद्योग हा परराज्यामध्ये गेला. अशा प्रकारची सध्या केविलवाणी अवस्था तुमच्या माझ्या महाराष्ट्राची झालेली आहे. त्याच्यात या पावसाने ओढ दिलेली आहे आणि अवकाळी अवेळी
पाऊस पडलेला, गारपीट झालेली, पिकांचं नुकसान केलेलं, घरांचं पत्रे बित्रे उडून गेलेले, सार्वजनिक गोष्टींचं नुकसान झालेलं, अशा बाबतीमध्ये देखील सरकार फक्त म्हणतं की आम्ही पंचनामे केलेत, पैसे मिळतील. त्यांनाही पैसे मिळाले नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर कमी झाले म्हणून त्यांना अनुदान देऊ 350 रुपये मागच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यात कबूल केलं. आता पुढच्या महिन्यात अधिवेशन आहे, तरी देखील ते पैसे मिळालेले नाही आहेत. आणि आम्ही शेतकऱ्यांना जाहीर सभेत विचारतो. काल ते माझी दोंडाईच्याला सभा होती, तेव्हा शेतकरी सांगतात वीज व्यवस्थित मिळत नाही आहे. विजेची अतिशय केविलवाणी अवस्था झालेली आहे. म्हणजे यांनी सरकारमध्ये येताना सांगितलं रोज दिवसा 10 तास वीज आम्ही शेतकऱ्यांना देऊन दिवसाही देत नाही आहेत. आणि रात्री मागच्या काळात आमच्या आठवड्यातले निम्मा आठवडा रात्री आणि निम्मा आठवडा दिवसा असं वीज त्यांची नियोजन आम्ही केलेलं होतं. परंतु हे सगळं नियोजन बिघडून गेलेलं आहे. ट्रान्सफॉर्मर जळतात, आमच्या शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. अक्षरशः वेगवेगळ्या भागातनं दादा महिना झाला, 15 दिवस झाले, कुणी तिथं वाली नाही आहे, कुणी यायला तयार नाही आहे. हे जे काही अतिशय महाराष्ट्रामध्ये अस्वस्थ वातावरण आणि त्याच्यात हे दंगलीचे प्रकार किंवा समाजामध्ये जातीय सलोखा ठेवण्याच्या ऐवजी एक तेढ निर्माण कशी होईल, तर त्याच्यामध्ये त्यांनी शोधावं. कोण सोशल मीडियाचा वापर करून काही क्लिप मुद्दामून व्हायरल करत आहे, त्या क्लिपमुळं समाजामध्ये एक राग निर्माण होतोय, काही बाबतीमध्ये समाज ॲग्रेसिव्ह होतोय. हे सगळं सरकारचं काम आहे. आणि कुणीही असू द्यात, ते कोण जे दोषी असतील ना, जे सापडतील, जे क्लिप व्हायरल करतात किंवा हे सगळा उपद्व्याप करतात, त्यांच्यावर ॲक्शन घ्या. ते कुठल्या गटाचा, तटाचा, पक्षाचा काही विचार करू नका. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अडचणीत आणण्याच्या हे प्रयत्न करतात, तर ॲक्शन तुम्ही घ्या. तुम्ही पहा, कालच आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी, देशाची आर्थिक राजधानी, न झोपणारी मुंबई, सकाळपासून सगळेजण काम करत असतात. एक आमची महिला त्या महिलाच्या डब्यामध्ये बसून जाते, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या घटना, म्हणजे मी सांगू शकत नाही अशा प्रकारच्या घटना. म्हणजे विकृती असणारीच व्यक्ती हे करू शकते. दबदबा राहिला नाही. जो एक दरारा असला पाहिजे, तो दरारा पोलीस खात्याचा राहिला नाही. पोलीस खात्यामध्ये नको तेवढा हस्तक्षेप राजकीय हा चाललेला आहे. ठाणे जिल्ह्यामधली अवस्था बघा. भाजपचेच जिल्हाध्यक्ष, आमदार, मंत्री तक्रारी करतायत की इथं एक कल्ली कारभार चाललेला आहे. हे बरोबर चाललेलं नाही आहे. आणि ह्याची नोंद समाजाने पण घेतली पाहिजे, मीडियाने पण घेतली पाहिजे. आणि राज्यकर्त्यांनी घेऊन ज्या काही पावलं उचलायला पाहिजे ती त्यांनी उचलावीत आणि दुरुस्त करावं. काय झालं, सुरुवातीला सत्तेच्या करता हे सगळे एकत्र आले. भाजप सत्तेपासून बाजूला होतं, त्यांना काही करून सत्ता हस्तगत करायची होती. वास्तविक भाजपची त्यांचा मानणारा अपक्षांचा ग्रुप आणि त्यांच्या अधिकृत असे म्हणून 115 संख्या. काही झालं तर त्यांना 41 आमदार पाहिजे होते, त्याशिवाय 145ची मॅजिक फिगर ते गाठू शकत नव्हते. आता 155च्याही पुढं ते गेलेले आहेत. आणि असं सगळं असताना पहिल्यांदा थोडंसं काही कुठं खटकाखटकी उडत नव्हती. आता मात्र तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आहात, तुम्ही मला सांगा की एका पानावर, पहिल्या पानावर जाहिरात देताना आमच्या माहितीप्रमाणे, आता इथं दिलीप वाघ आहेत, डॉक्टर सतीश पाटील आहेत, इथं कृषीभूषण साहेबराव पाटील आहेत, सगळे मान्यवर आहेत. आमदार म्हणून यांनी कामं केलेली आहेत, मंत्री म्हणून डॉक्टरांनी काम केलेलं आहे. आणि पहिल्या पानावर फुलपेज जाहिरातीला काही कोटी रुपये लागतात. आता आम्ही विचारतो, अरे ही जाहिरात दिली कुणी? म्हणतात अदृश्याने दिली. अरे काय अदृश्याने? त्याचं नाव सांगा,
ती पक्षाची जाहिरात आहे. प्रत्येक जाहिरातीमध्ये ते जाहिरात कोणी दिलेली आहे खाली त्याचं नाव असतं, तसं नाव सांगत नाही. एवढा पैसा कुठनं त्यांच्याकडे आला तर कसा आला ते दाखवा. 5 करोडो रुपयाच्या जाहिराती आणि त्याच्यातून ती जाहिरात आल्यावर ज्या पद्धतीनं विरोधकांनी आपली भूमिका मांडली, भाजपने त्यांची भूमिका मांडली, त्याच्यात सारवासारवी करण्याच्या करता लगेच दुसऱ्या दिवशी जाहिरात बदलली. अरे राज्यकर्ते तुम्ही काम करताय, तुमची जाहिरात जाताना तुम्ही पाहत नाही जाहिरात कशी आहे, काय आहे, काय वाटेल तशा प्रकारच्या तुम्ही जाहिराती करताय. त्याच्यामध्ये तुम्ही ज्यांची नावं घेऊन सरकार स्थापन केलं त्यांनाही तुम्ही विसरून जाताय. आणि आम्ही सांगितलं, तुम्ही विचारलं बाळासाहेब ठाकरेंना, आनंद दिघ्यांना, की दुसऱ्या दिवशी त्यांचेही फोटो येत आहेत. त्यांचे फोटो येतात ते येतात, शिवाय यांचे 9 मंत्री एका पक्षाचे, त्यांचेही फोटो येतात की ज्याच्यातल्या 5 मंत्र्यांवर तर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्याच्यामध्ये मीडियामध्ये आम्ही वाचतोय की यांना मंत्रिमंडळातनं काढा आणि त्याच्याऐवजी दुसरे घ्या, असं बोललं जातंय, असं ऐकायला मिळतंय, पेपरमध्ये पाहायला मिळतंय, मीडियामध्ये पाहायला मिळतंय. ही जी काही अवस्था आहे त्याच्यातून म्हणजे एकीकडे तुम्ही तरुणांना नाराज केलेलं आहे, बेरोजगारी वाढल्यामुळं. तुम्ही शेतकऱ्याला नाराज केलेलं आहे कारण त्याच्या मालाला 2 पैसे मिळत नाही म्हणून. तुम्ही सर्वसामान्य जनतेला नाराज करताय प्रचंड महागाई वाढल्यामुळं. आणि त्याच्यात काल तर एक बातमी वाचली, ती खरी आहे का खोटी आहे ते तपासलं पाहिजे, परंतु काही लाख काही हजार कोटी ह्या नोटा छापल्या. 3 ठिकाणी साधारण नोटा छापतात देशामध्ये, त्याच्यात एक आपल्या महाराष्ट्रात नाशिकला छापतात आणि 2 इतर ठिकाणी छापतात. तर छापलेल्या नोटा या RBIमध्ये जायच्या ऐवजी RBIत पोचल्याच नाही, असं महत्त्वाच्या वृत्तपत्रामध्ये बातमी आहे आणि सोशल मीडियामध्ये पण बातमी आहे. याच्याबद्दल लगेच अर्थ खात्याने, RBIने हस्तक्षेप करून लोकांच्या शंका दूर करायला पाहिजे ना. एक तुम्ही तर जनतेला त्यावेळेस सांगितलं, नकली नोटा मार्केटमध्ये खूप आलेल्या आहेत, आपल्याला नोटबंदी करून काळा पैसा बाहेर काढायचा. ठीक आहे, देशाच्या भल्याकरता जे करायचं असेल ते करा. त्याच्याबद्दल एक देशाचा नागरिक म्हणून आम्ही काही गोष्टी सहन करायला तयार आहे. जनतेने सहन केलं, रांगेत उभे राहिले, परंतु हे सगळं केल्यानंतर पुन्हा तेच 500ची 2000ची नोट काढतात, पुन्हा तेच 2000ची नोट आता रद्द करतायत. हे जे काही चाललंय, कुणालाही सरकार चालवत असताना काही निर्णय घेण्याचा अधिकार आहे, परंतु कितीदा तुम्ही हे म्हणजे हा काही पोरखेळ चाललाय का, ही काही चेष्टा चालली का? आणि मग ते सांगा ना, ही जी काही बातमी आहे त्याच्यात काय तथ्य आहे. मागच्या वेळेस नोटबंदी झाली तेव्हा किती काळा पैसा बाहेर निघाला ते सांगा. किती चलनामध्ये नोटा होत्या आणि किती जमा नोटा झाल्या ते सांगा. काहीच सांगायला तयार नाही. पण नागरिकांनी मागणी करायची नाही का? त्याचा अधिकार आहे ना बाबा. आणि जर योग्य केलेलं असेल तर दाखवा ना, नागरिक समजून घेतील, आम्ही पण समजून घेऊ की नाही बाबा आपल्या देशाच्या भल्याकरता केलेलं आहे, आपली अर्थव्यवस्था मजबूत होण्याकरता केलेलं आहे. काय आमचं म्हणणं नाही. संजय राऊतांचं धमकी प्रकरण खोटं आहे असं भाजप आरोप करत आणि सोशल मीडियावर तुम्ही म्हणताय ती बातमी माझ्याही वाचण्यात आली. आमचं म्हणणं की तपास करा. केंद्रीय यंत्रणा, राज्याच्या यंत्रणा त्यांच्या ताब्यामध्ये, बारकाईनं तपास करा, वस्तुस्थिती समोर येऊ दे. काय म्हणणं नाही आपलं. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे, मात्र शाळांमध्येच दलाली होती की काय असा प्रश्न पडतोय. कारण शाळांमधनं गणवेश घ्या, एका ठिकाणाहून घ्या, शूज घ्या अशी सक्ती केली जाते. ABP माझं स्टिंग ऑपरेशन केलं, त्याच्यामध्ये अनेक धंद्याचे समोर आलेत. 10%, 15% अशा स्वरूपाची टक्केवारी शिक्षण संस्थेत घेत आहे. त्या संदर्भामध्ये काय झालं, मध्ये राईट टू एज्युकेशन हा कायदा आपण आणला आणि तो कायदा आणत असताना साधारण त्या राज्यामध्ये त्यांच्या त्या भाषेमध्ये 1ली ते 8वी शिक्षण फुकट मिळालं पाहिजे, हा राईट टू एज्युकेशनमधला तो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे, त्या मुलाचा, मुलीचा, त्या पालकांचा. परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपल्याकडं
SSC, CBSE वगैरे खूप मोठ्या प्रमाणावर आले आहेत, आपल्याही अंमलबजावणीमध्ये आले असतील, तर तिकडं कल आहे पालकांचा. ठीक आहे, पालकांचा कल कुठं असावा तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या मुलामुलीचा अधिकार आहे. पण हे करत असताना तिथं फी द्यावी लागते, पालक देत आहेत. पण मध्ये त्या कायद्यामध्ये एक असं घातलं की 25% त्या एरियातल्या गरिबांची मुली ती शिकवली गेली पाहिजे, आणि 75% तुम्ही इतर ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांच्या मुलांना द्या. परंतु त्याच्याचबरोबर हे पण ह्या गरिबाला न्याय मिळाला पाहिजे. पत्रकार मित्रांनो, सगळ्या शाळांनी सुरू केलं, ह्यांच्या 25%चे पैसे सरकारने द्यायचे. सरकारने 1 रुपया दिलेला नाही, सरकारने पैसे दिलेले नाही. मागं आम्ही असताना पण दिलेले नव्हते. म्हणजे मी असं त्यांच्यावर आरोप करतो असं समजू नका. आमच्याही काळात आम्ही दिले नाही, आणि आता त्यांच्याही काळात ते देऊ शकत नाही. कारण ती रक्कम करोडो रुपये, कारण तुमची शाळा असेल तर ती 25% मुलांची तुमची फी इतरांना जी आहे ती सरकारने द्यायची तुम्हाला, त्या ह्याच्याप्रमाणे. मी नंतर ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होतो आणि आढावा घेत होतो, मी त्या कमिटीमध्ये चर्चा करत असताना मी सांगितलं, असं केलं तर काय होईल, सरकारला तेवढी रक्कम देणं अडचणीचं ठरतंय, तर त्या 75% मुलांच्यावर, त्यांच्या पालकांच्यावर, ह्याच्यामध्ये मी एक खरं ते सांगतो, मी त्यावेळेस तसा विचार समोर ठेवलेला होता, त्यांच्याकडं ह्या 25% गरिबांच्या मुलांची रक्कम घ्या आणि हा विषय संपून टाका. नाहीतर आम्हाला पैसे नाही दिले, आमचं अनुदान आलं नाही, आमची काही हे पूर्ती झाली नाही, फीची पूर्ती झाली नाही वगैरे प्रकार वाढत जातील, आणि नंतर त्या शाळा ह्या मुलांना प्रवेश देणार नाही. त्या गरिबावर, त्या गरिबाच्या मुलावर, मुलीवर तो अन्याय आहे असं मी तिथं मांडलं. पण नंतर आमचं सरकार गेलं आणि तो प्रश्न तसाच प्रलंबित राहिला. त्याच्याबद्दल कदाचित काही पालक म्हणतील त्यांचा भार आम्ही का उचलायचा. आमचं म्हणणं आहे की कधी आपण आपली परिस्थिती बरी असली तरी एखाद्या मुलाची फी भरतो, एखाद्याला शिष्यवृत्ती देतो, तसं एक सामाजिक बांधिलकी म्हणून. नाशिकमध्ये विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं देत आहेत. आणि आता अन्य काही बातम्यांचा आढावा घेऊयात. अतितीव्र बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी गुजरातमधल्या मांडवी आणि पाकिस्तानातल्या कराचीच्या दरम्यान जखाऊ या बंदराच्या जवळ किनारपट्टीला धडकलं. चक्रीवादळाच्या लँडफॉलची संध्याकाळी रात्री उशिरा काही दृश्य आले. 6:30च्या दरम्यान ही प्रक्रिया सुरू झाली होती. रात्री 11:30पर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. प्राथमिक माहितीनुसार वादळाच्या तडाख्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छमध्ये शेकडो झाडं उन्मळून पडलेत. विजेचे खांब पडण्याच्या सूचना मिळत आहेत. वादळाचा जोर ओसरताच सध्या मदतकार्याला सुरुवात झालेली आहे. रात्री उशिरापर्यंत जीवितहानीची कोणतीही नोंद नाही. चक्रीवादळाची आपत्ती लक्षात घेऊन NDRF आणि SDRFच्या एकूण 40 तुकड्या तसंच नौदलाच्या 25 तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. तिकडे मोसमी पाऊस कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा पुढचा प्रवास मात्र रखडलाय. 23 जूनपासून मोसमी वारे महाराष्ट्रासह मध्य भारतात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. 23 जूनपासून कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. दमदार पावसासाठी जुलै महिना उजाडण्याची शक्यता आहे. 30 जून ते 6 जुलै या दरम्यान राज्यात सर्वदूर पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज आहे. तर 7 ते 13 जुलै या काळात कोकण वगळता पावसात काहीसा खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर अजूनही पाहायला मिळतोय. गेटवे ऑफ इंडिया परिसरात समुद्राला उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. उंच लाटा उसळत आहेत. इथे पर्यटकांना पोलिसांनी अगदी किनाऱ्यावर यायला बंदी घातली आहे. किनारपट्टीवर फिरण्यासाठी पालिकेनं पूर्णतः बंदी घातली असतानाही गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी या ठिकाणी पर्यटक गर्दी करताना दिसून येत आहेत. खवळलेला समुद्र आणि महाकाय लाटा बघण्यासाठी मुंबईपेक्षा प्रामुख्यानं परराज्यातील पर्यटक गेटवे ऑफ इंडिया परिसरात येत आहेत. गेटवे ऑफ इंडिया जवळच्या समुद्राच्या
लाटा या किनाऱ्यावरच्या भिंतीला अतिशय वेगानं धडकत आहेत आणि त्याचं पाणी पार रस्त्यापर्यंत येत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधला राखीव साठा मिळून 48 दिवस पुरेल इतका पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. पण जूनचा महिना निम्मा ओसरला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही आणि त्यामुळे आणखीन 15 दिवस वाट पाहून जूनच्या अखेरीस अंतिम निर्णय पाणी कपातीचा घेतला जाईल असं मुंबई महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना जुलै महिन्यात पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो. इकडे ठाण्याच्या काही भागात आज पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. कळवा, वागळे इस्टेट, किसननगर, कोलशेत, दिवा, मुंब्रा या परिसराचा पाणीपुरवठा आज बंद आहे. बारवी धरणातील पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी ही पाणी कपात लागू करण्यात आली. या कपातीमुळे शुक्रवारी जिल्ह्यातल्या शहरांना होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं आहे. आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड आणि आता अन्य काही बातम्या. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच रेल्वेतून एकाच डब्यातून प्रवास केला. यावेळेला दोघांच्या रंगलेल्या भेटी आणि गप्पांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. शरद पवार जळगावला जाण्यासाठी मुंबईहून रेल्वेगाडीत बसले. त्याच डब्यात मंत्री गुलाबराव पाटील सुद्धा होते. योगायोगानं शरद पवार यांच्यासह प्रवास करण्याची संधी मिळाली असून पाणी टंचाई, कृषी समस्या यासह इतर काही विषयांवर चर्चा झाल्याचं गुलाबराव पाटील यांनी नमूद केलं. आमच्यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही असंही गुलाबराव म्हणाले. शरद पवारांच्या सोबत आपण प्रवास केलेला आहे. योगायोग होता की त्यांचा आणि माझा नंबर बाजूबाजूला होता. साहजिक आहे, प्रवास करण्याची संधी मिळाली आणि चर्चा करण्यात आली. त्याच्यामध्ये पाण्याचे विषय असतील, कृषीचे विषय असतील, त्याच्यावर चर्चा झाली. आनंद वाटला. राजकीय चर्चा झाली? राजकीय चर्चा काहीच झाली नाही. तिकडे धुळ्यामध्ये भर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. पाडापाडीचं राजकारण करू नका असं अजित पवार म्हणतात. मात्र पाडापाडीचा पहिला बळी मीच ठरलो होतो अशी खंत अनिल गोटे यांनी व्यक्त केली. तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय केलं होतं असा प्रश्नही गोटे यांनी अजितदादांना केला. राज्यात आपला पक्ष एक नंबर आला पाहिजे, फक्त भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये टाका असंही अनिल गोटे यांनी नमूद केलं. आता दादाने सांगितलं पाडापाडीचं राजकारण करू नका. दादा पाडापाडीच्या राजकारणाचा मी पहिला बळी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की मी 2 कामं सांगितली साहेब तुम्हाला. दोन्ही कामं झाली नाही. निवडणुकीला आम्हाला मस्त मागायला पुढे जायच्या लोकांच्या ते विश्वासी आम्हाला लोक हे आश्वासनं तुम्ही आम्हाला दिली होती, काय केलं त्याचं. त्यामुळे अनिल गोटे यांनी आपली खंत व्यक्त केली. अनिल गोटे यांनी याही पूर्वी वेगवेगळ्या पक्षात असताना सातत्यानं स्वपक्षीयांवर टीका केली होती. अनिल गोटे कायमच धुळ्यात राजकीय वर्तुळात किंवा काही सामाजिक चळवळींमध्ये एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. यासह अन्य काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत. प्रामुख्यानं चक्रीवादळाचा प्रभाव आता किती कमी झाला आहे. चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सून कधी महाराष्ट्रात दाखल येतो आहे. कारण नाशिकची धरणसाखळी असो किंवा मुंबई, विविध ठिकाणी पाणी टंचाईच्या दृष्टीने आता प्रशासनानं हळूच विचार करायला सुरुवात केली आहे. यासह अन्य काही बातम्या पाहिजेत, पण सुरुवातीला 10 सेकंदात 10 बातम्या. गुजरातमधल्या विध्वंसानंतर आता बिपरजॉय राजस्थानच्या दिशेने. पंजाबसह